ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बांधवांनो नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत. पारंपरिक पद्धतीने शेती करताना आपल्याला भरपूर कष्ट घ्यावे लागतात, पण आता आपण आधुनिकतेकडे वळालेलो आहेत. आधुनिकतेमध्ये आपण आधुनिक यंत्रांचा वापर करून शेतीमध्ये सुधारणा केली आहे. याचा थेट परिणाम हा उत्पादन वाढीवर झालेला आपण पाहतोय. महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित विविध यंत्रे आणि अवजारे याविषयीची चर्चा आजच्या कार्यक्रमात आपण करणार आहोत. आणि या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आपण आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर तुळशीदास बास्टेवाड सरांना. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. बास्टेवाड सर, असं म्हटलं जाते की यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे, याची आवश्यकता आहे, तर याविषयी आपलं मत काय आहे? शेतकरी बांधवांना या ठिकाणी असं सांगू इच्छितो की कृषी यांत्रिकरण ही काळाची गरज आहे. आपण जर बघितलं तर आजच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आज जे शेतीसाठी लागणारे जे मजूर आहेत ते पुरेसे नाही आहेत, किंवा जे काही मजूर उपलब्ध आहेत ते वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्याचबरोबर आपण जर बघितलं शेतीचे कामं हे कष्टाची कामं आहेत, त्यामुळे शेतीचे कामं करताना कष्ट कमी करणं गरजेचं आहे. आणि बदलत्या हवामानाचा जर आज विचार केला आपण की आज पेरणीलाही पाऊस पडायला आणि कापणीलाही पाऊस पडायला, त्यामुळे शेतीचे कामं हे वेळेवर होणे गरजेचे आहे. आणि प्रामुख्याने जर आपण निविष्ठाचा जर विचार केला, खते, बियाणे, औषधे किंवा अवजारे असेल, यांना योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचं आहे. आणि आज आपल्या देशाच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर आज उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे गरजेचं आहे. तर यामुळे आज कृषी यांत्रिकरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. जेणेकरून आपल्याला या यांत्रिकरणाचा जर वापर केला, म्हणजे जे काही आधुनिक कृषी अवजार यंत्रे असतील जे विद्यापीठाने विकसित केलेले असेल किंवा खाजगी उत्पादकांनी विकसित केलेले असेल, याचा जर शेतकरी बांधवांनी मशागतीपासून जर काढणीपर्यंत आणि काढणीपश्चात जर उपयोग केला तर नक्कीच त्याला आपल्या लागवडीचा खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ होते. त्यामुळे कृषी यांत्रिकरण ही काळाची गरज आहे. सर, आता आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विकसित वेगवेगळी यंत्र आणि अवजारे याविषयीची चर्चा आपण करू. तर सुरुवातीला मशागती संदर्भातील काही यंत्र आणि अवजारे आपल्याकडे आहेत. आज खाजगी उत्पादकांनी नांगर हे उपलब्ध केलेलं आहे, आज बऱ्याच उत्पादकांनी केलेलं आहे. ज्यामध्ये जर आपण बघितलं, एक मेकॅनिकल पलटी नांगर म्हणतो ट्रॅक्टर चालित, आणि दुसरा आहे हायड्रॉलिक पलटी नांगर. तर यामध्ये काय झालेलं आहे की मेकॅनिकल पलटी नांगरमध्ये त्याला जेव्हा वळण करावं लागते ट्रॅक्टरची नांगरी करा, तर ट्रॅक्टर चालक जो आहे त्याला मागे वळून तो लिव्हर वापरावा लागतो, जेणेकरून तिथं कष्टाचं काम आहे, म्हणजे त्याची कार्यक्षमता ही कमी होत आलेली आहे. ती कष्ट कमी करणं गरजेचं आहे. मग याला पर्याय म्हणून काय केलेलं आहे की हायड्रॉलिक पलटी नांगर उत्पादित झालेला आहे. परंतु त्याचा जर आपण जर योग्यरित्या देखभाल दुरुस्ती जर नाही केली तर त्याचं कार्यक्षमता प्रॉपर मिळत नाही, कार्यक्षम मिळत नाही. मग आज आपल्याकडे जे काही ट्रॅक्टर चालक आहेत ते सर्वच काही योग्यरित्या देखभाल दुरुस्ती करत नाहीत, त्यामुळे त्याची कार्यक्षमता प्रॉपर आपल्याला योग्य प्रमाणात मिळत नाही. तर ह्या गोष्टीचा विचार करून आज देशामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक ॲटोमॅटिक पलटी नांगर विकसित केला आहे, जो ट्रॅक्टर चालित आहे आणि 2 फाळी आहे. जसं मेकॅनिकल आणि हायड्रॉलिकचं काम तो करते, परंतु यामध्ये काय केलेलं आहे, एक लिंकेज डेव्हलप केली ज्याच्यामध्ये मेकॅनिकलचा लिव्हर आणि हायड्रॉलिक सिस्टम प्रणाली ही त्याच्यामधून एलिमिनेट केलेली आहे, काढून टाकलेली आहे. म्हणजे सहजरित्या आपल्या एका ट्रॅक्टर चालकाला ट्रॅक्टरच्या पोझिशन कंट्रोल लिव्हरनी सहज तो पलटी करता येतो. म्हणजे काय झालेलं आहे, त्याचे कष्ट कमी झालेले आहेत, देखभाल दुरुस्ती कमी झालेली आहे. म्हणून आज जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे विकसित केलेलं ट्रॅक्टर चालित ॲटोमॅटिक 2 फळी पलटी नांगर हे एक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे.
आता आपण जमिनीच्या मशागती संदर्भातील जी यंत्र अवजारे आहेत त्याची माहिती दिली, पण महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर कोरडवाहू क्षेत्र आपल्या राज्यामध्ये बऱ्याच अंशी मोठ्या प्रमाणात आहे. तर कोरडवाहू शेतीसाठी कोणती यंत्रे आणि अवजारे आहेत? कोरडवाहू क्षेत्रासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक ट्रॅक्टर चलित बंदिस्त वाफे तयार करणारे यंत्र विकसित केलेलं आहे. आपण जर बघितलं की सोलापूर जो भाग आहे आमचं तिथं संशोधन केंद्र पण आहे, तर त्या शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार की तिथं रब्बी ज्वारी घेतली जाते आणि रब्बी ज्वारी घेत असताना मान्सूनमध्ये आपण जो काय पाऊस पडतो तो पाऊस जमिनीमध्ये मुरवायचा असतो, त्यांना झिरपणे गरजेचं असेल, त्यामुळे तिथं वाफे तयार करत होते. पारंपरिक पद्धतीमध्ये काय करायचे की ते जसं आपलं नांगर वापरून किंवा रिजर वापरून करायचे, परंतु त्याला ती एक बळकटीकरण नव्हतं. त्यामुळे काय होतं, जास्त पाऊस पडला तर ते वाहून जायचे. त्यामुळे एक शास्त्रीयदृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या एक विकसित केलेलं राहुरी कृषी विद्यापीठाने हे बंदिस्त वाफे तयार करणारं अवजार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 बाय 6 मीटरचे वाफे तयार करता येतात. त्यामध्ये साईड जे बंड्स आहेत ते 30 सेंटीमीटरचे आहेत, क्रॉस बंड आहे ते 20 सेंटीमीटर, म्हणजे याला एक बळकटीकरण केलं, एक स्ट्रेंथ दिलेली आहे आणि शास्त्रीयदृष्ट्या तांत्रिकदृष्ट्या याला आपण विकसित केलेलं आहे. त्यामुळे साधारणतः 1 एकरमध्ये 1,00,000 लिटर पाणी आज शेतकरी बांधव तिथं साठवू शकतात, झिरपवू शकतात. सर, कोरडवाहू शेतीच्या यंत्रांबद्दल माहिती दिली, पण क्षारपट जमिनीसुद्धा आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्या शेतकरी बांधवांसाठी कोणती यंत्रे अवजारे आहेत? राहुरी कृषी विद्यापीठाने एक ट्रॅक्टर चलित मोड नांगर विकसित केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 1 मीटर खोलीपर्यंत खोली देता येते आणि 3 फीट 4 फीट 5 फूट अशा अलॉंग द स्लोप आपल्याला अशा लाईनी मारता येते, जेणेकरून आणि खाली जमिनीमध्ये एक नाली तयार होते आणि त्याच्यातून जी काही शारपट जमिनीमध्ये जो निचरा आहे पाण्याचा, जसं मी तुम्हाला चौपन जमीन म्हणलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला एका शेतातून दुसऱ्या शेतात काढून टाकता येते आणि शारपट जमिनीचं प्रमाण कमी झाल्यानंतर आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होते. त्यामुळे अशा ठिकाणी जी शारपट जमीन आहे किंवा ज्या ठिकाणी चोपन जमिनी आहेत, वॉटर लॉगिंग प्रॉब्लेम्स आहेत, तर अशा जमिनीमध्ये राहुरी कृषी विद्यापीठानं जे विकसित केलेलं ट्रॅक्टर चलित मोड नांगराचा वापर करावा. सर, शेती करत असताना मशागत ही एक प्राथमिक पहिली प्रक्रिया आहे, पण त्याचबरोबर पेरणी ही सुद्धा महत्त्वाची ठरते, कारण पेरणी योग्य झाली तर पुढील पीक चांगलं आणि त्याचं उत्पादन आपल्याला जास्त मिळत असतं. तर हे लक्षात घेऊन आपण कोणती यंत्रे आणि अवजारे विकसित केली आहे? प्रामुख्याने आज काळाची गरज काय शेतकरी बांधवाला की एकाच यंत्रानं बहुउद्देशीय कामं व्हायला पाहिजे. त्या आधारावर राहुरी कृषी विद्यापीठानं ट्रॅक्टर चलित ज्योती बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक पिकं पेरता येतात, जसं गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे, सूर्यफूल आहे, करडी आहे, भुईमुग आहे, असे मल्टीक्रॉप प्लांट म्हणजे बहुपीक टोकन यंत्र, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 ओळीतील 2 रोपातील अंतर राखता येते. तर हे एक ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. हे शेतकरी बांधवासाठी एक मोठं वरदान आहे. खरोखरच अतिशय नाविन्यपूर्ण यंत्र ही पेरणीसाठी आपण विकसित केलेली आहेत. पण आता फळबागांचं क्षेत्रसुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, तर फळबाग धारकांसाठी अशी काही यंत्र आहेत ज्याद्वारे ही कामं सोपी होतील? आम्ही प्रामुख्याने फळबागेसाठी एक पॅकेजसुद्धा आम्ही शासनाला शिफारस केलेली आहे, ज्याच्यामध्ये काही आधुनिक कृषी अवजार आहेत. तुम्हाला जर उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं की आता समजा फळबाग आहे, डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल, तर याच्यामध्ये 2 झाडामधील तण निर्मूलन करणं हे मोठं शेतकरी बांधवासाठी चॅलेंज आहे. तर त्यासाठी एक राहुरी कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टर चलित इंटररोकम इंट्रारो विडर फॉर ऑर्चिड्स म्हणून ज्याला म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये 2 झाडामधलं तण काढता येते आणि जमीन भुसभुस होते आणि हे एक मेकॅनिकल सेन्सर बेस आहे. झाडाच्या बुंद्याला टच झाल्यानंतर तो बाहेर येतो आणि पुन्हा मध्ये जातो. तर त्यामुळे आज पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपण या यंत्राचा जर विचार केला तर जवळपास 50% लागवडीचा खर्च कमी झालेला आहे. त्यामुळे हे अतिशय उपयोगी यंत्र आहे फळबागेसाठी. 2 फळबाग येतं, कारण आपण 2 ओळी तर रोटावेटरच्या साहाय्याने आपल्याला तण काढता येते, जमीन भुसभुशीत करते, पण 2 झाडामधील तण काढण्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं हे यंत्र आहे. दुसरं एक यामध्ये फळबागेसाठीच यंत्र विकसित केलेले की ज्याला ऑर्चर्ड मॅनेजर म्हणतो, की जसं आपण ऊसाचा खोडवाचा विचार करतो की खोडवा घेताना ज्याच्यामध्ये आपल्याला ऊसाचे बुडके छाटणं करावं लागते किंवा ज्याला आपल्याला बगला फोडावं लागतात, त्याचप्रमाणे द्राक्षामध्ये त्याचे डेड रूट्स कट करावं लागतात.
द्राक्ष असेल, डाळिंब असेल याच्या, आणि त्यामध्ये आपल्याला त्याची वाढ चांगली होण्याकरता एक शेणखत म्हणजे FIM करण्याकरता एक चॅनल तयार करावं लागते. तर हे यंत्र ऑर्चर्ड मॅनेजर ज्याच्यामध्ये आपल्याला डेड रूट्स पण कट होते आणि चॅनल तयार होते, ज्याच्यामध्ये शेणखत भरून आपल्याला त्या फळबागेची वाढ चांगल्या प्रकारे करता येते. त्याचबरोबर जर आपण विचार केला तर फळबागेमध्ये एक महत्त्वाचं आधुनिक यंत्र आहे की जसं भरखत म्हणतो आपण, ज्याला ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतो, जसं गांडूळ खत आहे, वर्मी कंपोस्ट आपण, की जे डायरेक्ट आपल्याला फळबागेच्या आपल्याला बुंद्याला देता येते, बेडवर देता येते. तर पाहिजे ती आपल्याला त्याची क्वांटिटी, पाहिजे ते अंतर त्यामध्ये आपल्याला राखता येते, तशी त्याच्यामध्ये समायोजन दिलेलं आहे, ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. तर तसं एक ट्रॅक्टर चलित फुले ऑर्गॅनिक मॅन्युअर स्प्रेडरसुद्धा विकसित केलेलं आहे. तर अशा प्रकारचं जे एक आधुनिक तंत्रज्ञान फळबागेसाठी राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे आणि त्याची आम्ही शासनालासुद्धा शिफारस केलेली आहे त्या पॅकेजेसची. आमची माती आमची माणसं. सर, आपण पाहतो गेल्या काही वर्षांमध्ये शेतीसोबतच शेतकरी बांधव हे पशुपालनाकडे मोठ्या प्रमाणात वळालेले आहेत. दुग्ध व्यवसाय असेल, मांस व्यवसाय असेल, याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शेतकरी बांधव उत्पादन घेतात. पण ही पशुपालकांची कामं कमी व्हावीत, कमी कष्टाची कामं त्या ठिकाणी निर्माण व्हावी, यासाठी आपण काय प्रयत्न केले आहेत? जसं आपण आत्ता म्हटलं की आज आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जर शेतकरी बांधवाची आर्थिक परिस्थिती जर वाढवायची असेल तर त्याला एक जोडधंदा असणं गरजेचं आहे. आणि आज आपण बघितलं दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर ज्यामध्ये जे छोटे शेतकरी आहेत, छोटे ज्याच्याकडे 4-5 जनावरं आहेत, अशासाठी राहुरी कृषी विद्यापीठानं एक सिंगल HP आणि सिंगल फेज असं एक चाफ कटर विकसित केलं आहे, ज्याला आपण कडबाकुटी यंत्र म्हणतो, जे विद्युत मोटार चालित आहे. तर या यंत्राच्या साहाय्याने आज आपल्याला जे 4-5 जनावरांसाठी ओला चारा असेल किंवा वाळलेला चारा असेल, सुका चारा असेल, एक अतिशय यंत्र उपयुक्त असं आम्ही केलेलं आहे आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी येते आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध करण्यात आलेलं आहे. सर, आपण पाहतोय गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आहे तो आपल्या आरोग्याबद्दल जागरूक झाला आहे. त्यामुळं औषधी वनस्पतींकडे म्हणा किंवा आयुर्वेदाकडे तो वळालेला आहे. तर त्यामुळं आयुर्वेदिक वनस्पतींची शेती, औषधी शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. तर हे सगळं लक्षात घेऊन यासाठी आपण काय विशेष प्रयत्न केले आहेत? औषधी वनस्पतीसाठी आम्ही जे आज आपल्या आदिवासी महिला बंधू भगिनीने आहेत, यांच्या मागणीनुसार एक यंत्र आम्ही विकसित केलेलं आहे, जे विद्युत मोटार चालित औषधी वनस्पती बिया फोडणी यंत्र आहे, जे 1 HP सिंगल फेज मोटारीनं चालवता येते. ज्याच्यामध्ये जसं आपण बघितलं की हिरडा आहे, बेडा आहे, रिठा आहे, याचं आपल्याला आउटर कवर काढावं लागते म्हणजे, आणि बिया वेगळ्या करावं लागते. तर पारंपरिक पद्धती बघितलं तर आज आपल्या ज्या आदिवासी महिला बंधू आहेत, ती दगडाने फोडतात, त्याला कष्ट आहे. तर हे कष्ट कमी करण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आज राहुरी कृषी विद्यापीठाने एक विद्युत मोटार चालित औषधी वनस्पती बिया फोडणी यंत्र विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हिरडा, बेडा, रिठासारख्या औषधी वनस्पतीचे कवच आणि बिया वेगळे करता येतात. ते अतिशय त्यांना उपयुक्त आहे आणि आम्ही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत बरेच यंत्र आम्ही आदिवासी विभागासाठी सप्लाय केलेलं आहे, विक्री केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ऊसाचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, ऊस लागवड मोठ्या प्रमाणात आहे. तर ऊस बागायतदारांसाठी काही खास विशेष अशी यंत्र आणि अवजारे आहेत का? तर तसं आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर विचार केला, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर किंवा हा एक ऊसाचं बेल्ट मानला जातो. तर यासाठी आज राहुरी कृषी विद्यापीठानं एक पॅकेजच शासनाला शिफारस केलेला आहे, ज्याच्यामध्ये विविध यंत्र आहेत जे राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेलं आहे, जे ऊस शेतीसाठी लागणार आहेत. त्यामध्ये जर आपण प्रामुख्यानं बघितलं तर ऊसाची लागवड करताना आपण बघितलं की त्याच्यामध्ये 1 डोळा पद्धत, 2 डोळे पद्धत, 3 डोळे पद्धत असे बेणे लावल्या जातात. पण प्रामुख्याने आज जर बघितलं 2 डोळे आणि 3 डोळ्याचे बेणे लावतात. परंतु आज परिस्थिती चेंज झालेली आहे की आज ऊसाची रोपं नर्सरीमध्ये तयार करून त्याची पुनर्लागवड करण्यात येत आहे. तर त्यासाठी आम्हाला जे एक व्यवसाय म्हणून जे नर्सरीवाले आहेत त्यांच्यासाठी किंवा शेतकरी बांधवांसाठी आम्ही एक आपलं जे म्हटलेलं की विद्युत मोटार चालित ऊस बेणे तोडणी यंत्र विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 1 HP सिंगल फेजचं विद्युत मोटारचा वापर केलेला आहे
आणि 4 स्टेशन्स आहेत. 4 महिला म्हणा, त्याबरोबर पुरुष म्हणा, याला त्या ठिकाणी बसून आपण त्याचं एक डोळा आपल्याला काढता येतो आणि जवळपास साधारणतः एका तासामध्ये जवळपास 6 ते 6,500 आपल्याला डोळे काढता येतात. एक व्यवसाय म्हणून पण नर्सरी वापरतात आणि शेतकरी बांधवसुद्धा आपल्याला बेणे तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात. ते एक यंत्र आहे. आता नर्सरीमध्ये जेव्हा रोपं तयार केली जातात आणि हे याला लागवड करण्याकरता आज आपण बघितलंच की कृषी यांत्रिकरणाचं महत्त्व काय, की आज मजूर उपलब्ध होत नाही आहे आणि शेतीच्या कामाच्या वेळेस आपल्याला मजूर उपलब्ध होत नाही. ह्या दृष्टीनं जर आम्ही विचार करून राहुरी कृषी विद्यापीठानं एक ट्रॅक्टर चालित ऊस रोपे पुनर्लागवड यंत्र तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 फुटापासून तर 5.5 फुटाच्या सरीमध्ये आपल्याला ऊसाची लागवड करता येते. तर हे जे आपल्याला आज जे नर्सरीमध्ये जे रोपं तयार केलेले आहेत प्रो ट्रेमध्ये, ते आपल्याला त्या यंत्राच्या साहाय्याने आपल्याला लावता येतात. त्यामुळे ते एक अतिशय उपयुक्त असं यंत्र आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ऊसाचा टोटल पिरियड कमी झालेला आहे. नो मॉर्टॅलिटी म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जे 100% जर्मिनेशन आहे आणि कालावधी कमी झाले आहे. त्यामुळे आज शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाच्या रोपांची पुनर्लागवड करण्याकरता आकर्षित होत आहे. त्यामुळे ते एक अतिशय वरदान शेतकरी बांधव ठरलेलं आहे. त्याचबरोबर त्याच यंत्राने आपल्याला भाजीपाल्याची रोपंसुद्धा लागवड करता येतात. म्हणजे एकाच यंत्राच्या सहाय्याने आपल्याला ऊसाची रोपं असेल, भाजीपाल्याची रोपं लागवड करता येतात. त्याचबरोबर आपण बघितलं ऊसाच्या तंत्रज्ञानाचा जर विचार केला तर त्या पॅकेजमध्ये आपण बघितलं की आंतरमशागत आणि भर घालणे हे एक फार मोठं एक महत्त्वाचं काम आहे ऊसाची शेतीची लागवड करताना. तर त्यामध्ये ट्रॅक्टर चालित फुले फॉरवर्ड रिव्हर्स रोटावेटर 2 रो हे एक देशामध्ये पहिल्यांदा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 ओळीतील आंतरमशागत करता येते. त्याचबरोबर त्याला रिव्हर्स डायरेक्शनने जेव्हा आपण चालवता त्यावेळेस त्याला भर घालता येते. ही दोन्ही कामं एकाच यंत्राने करता येतात आणि ॲडजस्टेबल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 फूटमध्ये वेगळं यंत्र किंवा 5 फूटमध्ये वेगळं यंत्र घ्यायचं. एकाच यंत्राच्या सहाय्याने आपल्याला हे आंतरमशागत व भर घालण्यात एक फार मोठं शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की आज ऊसाची पाचट बरेच शेतकरी बांधव जाळतात, ज्याच्यामध्ये प्रदूषण तर होतेच. त्याचबरोबर आपल्या मातीची जी आहे त्याची उगवण क्षमतासुद्धा कमी होते. त्यामुळे जेव्हा ऊसाची कापणी केल्या जाते तर ऊसाची पाचट काढण्याकरता एक राहुरी कृषी विद्यापीठानं ऊस पाचट कुट्टी यंत्र विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ऊसाची पाचट कुट्टी केल्या जाते. ते जमिनी तिथंच कुजवल्यामुळे त्याचं आपल्याला सेंद्रिय खत म्हणून वापरलं जाते. तर एक अतिशय महत्त्वाचे जे आज यंत्र जे राहुरी कृषी विद्यापीठ ऊस शेतीसाठी विकसित केलेले आहेत, जे आम्ही शासनाला त्याची शिफारससुद्धा केलेली आहे की पॅकेजच्या माध्यमातून. तर एक शेतकरी बांधवासाठी एक वरदान ठरलेले आहे. आमची माती आमची माणसं. महाराष्ट्रातलं आणखीन एक प्रमुख नगदी पीक म्हणजे केळी, जे 12 महिने उत्पादन शेतकरी बांधवांना देत असतं. तर या बागेमध्ये काम करत असताना अनेक वेळा शेतकरी बांधवांना कष्टाची कामं करावी लागतात. हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आपण काही खास यंत्रांची आणि अवजारांची निर्मिती केली आहे का? राहुरी कृषी विद्यापीठानं एक ट्रॅक्टर चालित फुले केळी खुंट यंत्र विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुमची केळीची हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याचं डायरेक्ट खुंट जे आहे ते शेतीमध्ये त्याला बारीक तुकडे करून शेतीमध्ये टाकलं जातं. त्याला आच्छादन म्हणून त्याचा वापर केला जातो आणि कुजून त्याचं सेंद्रिय खत म्हणून वापरले जाते. तर त्यामुळे एक अतिशय उपयुक्त असं ते केळी खुंट करण्याचं यंत्र आहे, जे राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकरी बांधवांकडं क्षेत्र जे आहे ते अल्प प्रमाणात आहे. त्यांना आपण अल्पभूधारक शेतकरी असं म्हणतो. तर या शेतकऱ्यांना मोठी यंत्र घेणं कितपत परवडेल माहीत नाही, म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही काही छोट्या यंत्रांची किंवा हँड टूल्सची निर्मिती करून त्यांच्यासाठी काही आपण संकल्पना राबवलेली आहे का? आज आपल्याकडे जर बघितलं जवळपास 60% जे शेतकरी बांधव आहेत ते अल्पभूधारक व छोटे शेतकरी आहेत आणि ज्याच्यामध्ये 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असं त्यांच्याकडं आहे. तर अशा शेतकरी बांधवासाठी राहुरी कृषी विद्यापीठानं बरेच असं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे, जे मनुष्यचलित आहेत किंवा विद्युत मोटर चलित आहेत. यामध्ये जर आपण बघितलं की मनुष्यचलित सायकल कोळपे आहे, जे आंतरमशागतीसाठी वापरता येते. त्याचबरोबर भुईमुग शेंगा फोडणी यंत्र आहे मनुष्यचलित, ज्याच्यामध्ये आपल्याला भुईमुगा फोडल्या जातात. त्याबरोबर नारळ सोलणी यंत्र आहेत, वेगवेगळे विळे आहेत,
ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या विळ्यांचा भात असेल, गहू असेल, त्याचबरोबर मका सोलणी यंत्र आहे मनुष्यचलित, त्याचबरोबर आपण बघितलं आंबा जला, चिकू जला, असे जे विविध छोटे छोटे यंत्र राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेले आहेत, जे शेतकरी बांधवासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आम्ही आता एक नाविन्यपूर्ण म्हणता येईल की ज्याच्यामध्ये भुईमुग शेंगा फोडल्या जातात, त्याचबरोबर त्याची प्रतवाली केल्या जातात. म्हणजे फुटलेले शेंगदाणे वेगळे, चांगले शेंगदाणे वेगळे, न फुटलेले वेगळे आणि त्याचे टरफल वेगळे, असं एक छोट्या शेतकऱ्यांसाठी आपण एक सिंगल HP आणि सिंगल फेजवर मोटरवर आपण ते विकसित केलेलं आहे. त्याचबरोबर आता आपलं मक्याचं क्षेत्रसुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. मग तर त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठानं एक विद्युत मोटार चलित मका सोलणी व काढणी यंत्र विकसित केलं आहे, ज्याच्यामध्ये मकाचे जे कणीस आहे त्या कणसाला पूर्ण त्याचे वरचं कव्हर काढल्या जाते, त्याचबरोबर त्याचे दाणे वेगळे केले जातात. हे दोन्ही कामं एकाच वेळेस केले जातात, ज्यामुळे शेतकरी बांधवांसाठी एक फार मोठं एक असं एक वरदान ठरलेलं म्हणता येईल आपल्याला. आणि जे छोटे शेतकरी आहेत, जसं म्हटलं की आपण विचार केला अल्पभूधारक शेतकऱ्यांचे, की आपल्याला आता जवळपास आपण जर या मका सोलणी यंत्राचा विचार केला विद्युत मोटरचा, तर जवळपास तासाला आपल्याला 300 ते 350 किलो आपल्याला मका आपल्याला सोलता येतो. तर असे एक अत्याधुनिक छोटे छोटे अवजारं जे शेतकरी बांधवांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोगी होतील, असं राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहेत. सर, कार्यक्रमाची वेळ पाहता आपल्याला ही चर्चा इथे थांबवावी लागणार आहे. तत्पूर्वी शेतकरी बांधवांना आपण एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे. तो संदेश तुम्ही काय द्याल? आज जर आपल्याला शेती जर फायद्यात करायची असेल तर आज कृषी यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. आणि आज आपण बघितलं की आपल्याकडं अल्पभूधारक शेतकरी आहेत, छोटे शेतकरी आहेत, मध्यम आहेत, मोठे शेतकरी, ज्याच्यामध्ये 1 हेक्टरपेक्षा कमी आणि 10 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र नाही आहे. आणि दिवसेंदिवस बस जमीनधारणा कमी होत आहे. त्यामुळे आज शेतकरी उत्पादक कंपनी म्हणा किंवा शेतकरी बचत गट म्हणा किंवा सामंजस्य करार म्हणा, या माध्यमातून जर शेती आज जर केली तरच आपल्याला आज शेती फायदेशीर ठरेल. कारण आज जे काही हे आधुनिक तंत्रज्ञान आहे, विद्यापीठानं विकसित केलेलं असेल किंवा खाजगी उत्पादकं, तर याचा वापर करायचा असेल तर आज आपल्याला एकत्र करून लागवडीचा खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवता येईल, तर ह्या माध्यमातून एक उद्योजक म्हणून आपल्याला विचार करायला लागणार आहे शेतकरी बांधवांना. तर या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना हेच सांगू इच्छितो की आज शेती आपल्याला ही ग्रुपमध्ये करणं गरजेचं आहे. शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत करा, शेतकरी गटामार्फत करा किंवा सामंजस्य करामार्फत केला तरच आपल्याला शेती ही फायदे ठरवू शकेल. शेतकरी बांधवांनो, शेतातील कामं आता पूर्वी इतकी कष्टाची राहिलेली नाहीत. अत्याधुनिक यंत्रांच्या आणि अवजारांच्या माध्यमातून आपण आपल्या शेतामधील कामं सोपी आणि सहज करू शकतो. या संदर्भातील माहिती आपल्याला प्राध्यापक डॉक्टर तुळशीदास बास्टेवाड सरांनी या कार्यक्रमात दिली. बास्टेवाड सर, आपण दिलेला संदेश शेतकरी बांधव नक्कीच त्याचं तंतोतंत पालन करतील. आपण आज कार्यक्रमात सहभागी झाला, या विषयाला अनुसरून माहिती दिली, त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.